हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवार. तर हळदीचं लेपन केलं. मुख्य दरवाजा असं स्वच्छ पुसलं. तर मुख्य दरवाजाला हळदी कुंकूने स्वस्तिक काढलं आणि हळदीचं लेपन केलं. छानपैकी रांगोळी काढलं, दिवा लावला, धूप दीप दाखवलं आणि देवघरात आली. तर पूजा करून घेतली सगळी. फक्त कलश राहिला आणि स्वामींवर अभिषेक करायचं राहिलं, ते तुमच्यावर शेअर करते. आणि आज माझी ना तब्येत बरी नाही आहे. तर आज गुरुवार आहे, तर देवपूजा चुकवायची नाही आणि स्वामींवर अभिषेक करायचं चुकवायचं नाही. मी दर गुरुवारी करते. तर तब्येत बरी नाही, मी त्याच्यातच करते, म्हणून माझा अवतार तसा आहे. तर प्लीज समजून घ्या. अवतार बघा माझा कसा आहे. असंच हे घातलं, आंबोडा घातला, कारण की खूपच माझी तब्येत खराब आहे. त्याच्यातच मी पूजा करायला लागले आणि आज सेवा पण करायची थोडी. तर त्याच्यातच असा अवतार आहे माझा. तर कलश भरून घेतला. आता मी स्वामींवर अभिषेक करून घेते. स्वामींवर पहिले उटणं आणि गुलाबजलनी मस्तपैकी धुवून घेते उटणाने. तर आपण कसं साबण लावतो तसं मी स्वामी समर्थाला ना उटणं लावते. उटणं आणि गुलाबजलनी धुते छानपैकी. असं स्वामींवर अभिषेक करून घेते. त्याच्यानंतर मग धुवून घेते स्वच्छ आणि मूर्ती चकाचकमध्ये निघते. उटण्याने पण एकदम मस्त चकाचक करून घेतलं. त्याच्यानंतर मग एक वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून अभिषेक करणार आहे, कारण की माझ्याकडे खरंच तब्येत खूप खराब आहे. आता ह्याच्यातच माझा असं एवढं त्रास व्हायला लागले, त्याच्यातच मी करायला लागले. तर मस्तपैकी असं अभिषेक करून घेते. अभिषेक करून झालं की मस्त हिना अत्तर लावते स्वामींवर. स्वामीला ना वस्त्र परिधान करून घेते. तर एवढा गडबडीत राहिले माझं दिवा लावायचं, आणि आता मी नंतर लावते, कारण की कधी पण आपण देवपूजा करताना प्रथम दिवा लावायचा, त्याच्यानंतर मग देवपूजा करायचं. तर माझं राहूनच गेलं, कारण की माझ्या लक्षातच नाही. तर आता मी स्वामींवर अभिषेक करता करता तेव्हा लक्ष गेलं. तर मी आता सगळं अभिषेक वगैरे सगळं करून झालं ना, धूप दीप लावताना तेव्हा दिवा लावील, आणि तुपाचा दिवा पण लावील आणि तेलाचा दिवा पण लावील, म्हणून ठेवलं तसं. तर इथं बघा झालं. आणि बघा अष्टगंध लावून घेते. त्याच्यानंतर छानपैकी अशी रांगोळी काढून घेते. रांगोळी काढून झाल्यानंतर मग पूजा करून घेते. बघा खडीसाखर ठेवून घेतलं. तर आज माझा उपास आहे. कार्तिकच्या पप्पाचा पण उपास आहे. तर साबुदाणे खिचडी कार्तिकच्या पप्पाला सकाळी करून दिली आणि थोडीशी ठेवली, तीच करून घेते मी. तर पहिले साबुदाणे ठेवलं, त्याच्यात शेंगदाणे मिक्स करून घेते, हे बघा. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मिरचीचं ठेसा करून घेतला, म्हणजे मिरची वाटून घेतलं, आणि कढईत तेल टाकून घेते. त्याच्यानंतर मिरचीचा पूर्ण पेस्ट घालून घेते. साधं सिंपल असं करते. ते पण करताना मला त्रास व्हायला लागले, तसं साधं सिंपलच करते. चांगलं भाजून घेते ती, ह्याच्याने पण छान लागते. आणि साबुदाणा खिचडी टाकून घेते आणि वरतून मीठ टाकून घेते आणि चांगलं भाजून घेते, म्हणजे फ्राय करून घेते. हे बघा, एकजीव करून आणि वरतून प्लेट झाकून ठेवून घेते. आणि हे झालं की साबुदाणा खिचडी झाली की स्वामींना दाखवून घेते. त्याच्यानंतर मी करते, नाश्ता करून घेते, वाटीत काढून घेते. हे बघा, झालं साबुदाण्याची खिचडी. पहिले स्वामी समर्थाला काढून घेते, त्याच्यानंतर मला काढून ठेवते आणि पहिले स्वामी समर्थाला दाखवते, मग मी खाऊन घेते. हे बघा, स्वामी समर्थाला खिचडी दाखवून घेते. सगळं नैवेद्य दाखवते मी,
आणि संध्याकाळचा आज आरती करायचे, दिवाबत्ती लावली, दारापुढे पण दिवा लावून घेतला, धूप दीप लावून घेतलं. आणि आता मी देवघरात तुपाचा दिवा आणि कापूर, रोज संध्याकाळी कापूर जाळायचंच आपल्या घरात आणि घंटानाद करायचाच. तर इथं लावून घेते आणि आरती करून घेते. आणि आरती मी केंद्रानुसारच करते. माझ्या घरात मी आरती केंद्रानुसारच करते. रोज आरती नाही झाली तरी चालेल, पण दर गुरुवार ते आपल्या घरात ना स्वामी समर्थच्या आरती व्हायलाच पाहिजे संध्याकाळी. तर संध्याकाळी रोज न चुकता, सकाळी झालं तर सकाळी उत्तम, नाही तर संध्याकाळ व्हायलाच पाहिजे आपल्या घरात स्वामी समर्थाची आरती. तर मी दर गुरुवारी करते, रोज नाही जमलं तर मी दर गुरुवारी तरी करते. तर इथं बघा मी आरती करून घेते आणि आरती करून झाल्यानंतर स्वयंपाकाला लागते. त्याच्या अगोदर हे बघा ग्लास आहे ना, गाय वासरूची मूर्ती आहे ना, तिथं ग्लासमध्ये आहे ना तीर्थ भरून ठेवलं. 11 वेळा आहे ना तारक मंत्र म्हणून मी तीर्थ केलं आहे. ते म्हणजे ग्लासवर हात ठेवला आहे, हात ठेवून 11 वेळा तारक मंत्र म्हटलं आहे. तर ते तीर्थ झाले. आता आम्ही तिघांनी पण ग्रहण करून घेतो. त्याच्या अगोदर बरं 11 माळी जप करणार आहे मी. तर दर गुरुवारी न चुकता एक स्वामी समर्थ सारामृताचं एक पाठ व्हायला पाहिजे आणि तारक मंत्र 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 11 वेळा माळ करायची. तर रोज तर करायचं, पण गुरुवारी तर आवर्जून करायचं. तर माळ झाली आणि तारक मंत्र पण झाले. आणि इथं बघा मी एक पूर्ण पाठ करून घेते. आज गुरुवार आहे म्हटलं तर रोज 3 अध्याय आणि 11 माळी आणि 11 तारक मंत्र करायचं. आणि दर गुरुवारी पूर्ण एक पठण, 11 माळी आणि 11 तारक मंत्र असं करते मी. आणि तुम्ही पण करा. आणि इथं बघा मी पठण करून घेते. पठण करून झालं की मग स्वयंपाकाला लागते, कारण की आज स्वामीला पण नैवेद्य दाखवायचं आहे. तर उपास पण आहे आणि नैवेद्य पण दाखवायचं आहे. त्याच्यासाठी आता पहिले पठण करून घेते. एक पठण म्हणजे 1 ते 21 अध्याय पठण करायचं. तर एका बैठकीमध्ये नाही झालं तर 2 बैठक करायचं. तर मग कसं करायचं, 1 ते 11 पर्यंत एक बैठक करायचं. नंतर मग संध्याकाळी मग 11 ते 21 केलं तरी चालते. मी तसं करते. तर मला झालं शक्यतो मी एक बैठकीतच करते, तर नाहीतर मग 2 बैठकीमध्ये करते, असं करते. आणि आता माझी तब्येत बरी नाही म्हटल्यावर मी 2 बैठकीत करणार आहे, कारण की माझं एवढं त्रास व्हायला लागले ना मला. तर मग तरी पण मी करायला लागली, कारण की आज गुरुवार आहे तर पठण करावंच लागेल. तर रोज 3 अध्यायामध्ये 10 मिनटं लागतात आणि पूर्ण एक पाठ करायला पूर्ण 1 तास लागतो. तर फास्ट असून दे स्लो असून दे तरी पण 1 तास लागतो. पठण करताना कधी पण मनात मन करायचं नाही, म्हणजे मनाच्या मनात करायचं नाही. थोडासा आवाज तर आपल्या कानात पडायला पाहिजे, तेवढं तर आवाज करायला पाहिजे. नाहीतर मग आपण पटापट मनात म्हटलं की पटापट होतं. आणि आपण जोरातने बोललं की जेवढं आपल्याला ऐकायला येतं तेवढं, तर बरोबर 1 तास लागतो आणि छानपैकी पठण पण होते. तर इथं बघा माझं पठण करून झालंय. तर आता मी करते. स्वयंपाकाला मी काय करते, वरण भात आणि मेथीची भाजी आणि चपाती तेवढंच करणार आहे. आज मी मेथीच्या भाजीमध्ये ना कांदा टाकलाय. तर कांदा, लसूण असं भरपूर टाकले. कांदा, लसूण, मिरची ते चांगलं फ्राय करून घेतलं आणि मेथी टाकली आणि वरतून बघा मीठ टाकून झाकण लावून ठेवते. तर मस्तपैकी शिजतंय आणि दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि डाळीला फोडणी मारून घेते. वरण भात तर झाले, आता डाळीला फोडणी मारून घेते. लागल्यास मग चपाती पण करून घेते. तर 3 भरण्याची शेगडी आहे ना, तर मी कशी करते, आता एका साईडला डाळ भात कुकर लावून झालं, तो डाळ भात कुकर होईपर्यंत पीठ मळून घेतलं. त्याच्यानंतर मग डाळ भात कुकरचं ना थंड होईपर्यंत तोपर्यंत मेथी करून घेतलं. थंड झालं तर एका साईडला मी मेथीला फोडणी मारून एका साईडला शिजवायला ठेवलं आणि एका साईडला बघा मी डाळीला फोडणी मारते आणि तेच उचलून आता बाजूला ठेवते आणि तिथं आहे ना मी चपात्या करून घेते. मग एकाच टायमाला म्हणजे अशी सगळा स्वयंपाक होऊन जाते. एका साईडला भाजी, एका साईडला वरण आणि एका साईडला चपात्या. झालं की मग पूर्ण स्वयंपाक एकाच टायमाला होऊन जाते. इथं बघा वरणाला मी फोडणी मारलं ना, तर हे आहे ना छोट्या गॅसवर छानपैकी मंद आचेवर शिजवून घेते मी आणि जास्त घट्ट पण नाही करत आहे. आणि इथं बघा पाणी आटायला आलं, शेंगदाण्याचं कूट टाकते. शेंगदाण्याच्या डाळीपेक्षा शेंगदाण्याच्या कुटातच मेथीची भाजी छान लागते. मग डाळ शक्यतो कमी वापरते, मोजकंच एकदा 2 तास, नाहीतर शक्यतो मग शेंगदाण्याचं कूटच वापरते मी. शेंगदाण्याचं कूट टाकलं ना तर झाकून घेते. इथं बघा भाजी पण तयार झालं आणि डाळ पण झालं, चपात्या पण झाला. आता मी ना स्वामीला नैवेद्य दाखवून घेते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब